मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेतकरी बांधवांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय आता मार्च महिन्यामध्ये शेवग्याचं कसं नियोजन करायचं या विषयावर आपण आज बोलणार आहे. तर मित्रांनो, ज्या मित्रांनी कटिंग केलेली नाही आहे त्या मित्रांकरता आपला हा व्हिडिओ आहे. तर आता आपण आपल्या झाडाची पोझिशन बघू शकता. आपण आता याच्यात काही बियाण्याला पण शेंगा सोडलेला आहे, त्यांचं पण फुगवणीचं काम चालू आहे. शेंगा पण चांगल्या प्रकारे फुगलेल्या आहे, बी पण चांगलं तयार होणार त्याच्यातून, त्याची काही अडचण नाही. पण आपला आता जो पूर्वीचा माल चालू होता मित्रांनो, तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि नवीन पुढली सेटिंग चांगली झालेली आहे. तर आता मी बागेत कॅमेरा घेऊन जाणार आहे, तुम्हाला प्रत्यक्ष ते दाखवणार पण आहे. तर आपल्याला आता ज्या आलेल्या आहे मित्रांनो, अशा शेंगा आहे, आता बघू शकता तुम्ही. म्हणजे आपल्या शेंगा सगळ्या स्टेजला आहे, काही वाजी स्टेजला आहे, काही फुलांच्या स्टेजला आहे, काही बारीक पण आहे, काही अशा जाड पण झालेलं आहे, काही तोडणीचा पण माल आहे. असं पूर्ण स्टेजला झाड आहे. तर याच्यावरच आपल्याला आज बोलायचं. आता मित्रांनो, ऊन पण भरपूर वाढलेलं आहे आणि आपल्याला फक्त आपला उद्देश काय, आपला माल पटापट बाजारात कसा जाईल हे महत्त्वाचं आहे. तर आता मी बोलता बोलता कॅमेरा पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि तर मित्रांनो, आपल्याला हा जो माल लागलेला आहे आता याचं पटापट आपल्याला जे फुगवण झाली पाहिजे, तर अशा प्रकारे आपल्याला आता नियोजन करायचं. आता झाडं बघितले आपले तर पूर्ण लोडवर झाडं आहे. आता पूर्ण नवीन माल पूर्ण लागलेला आहे, सेट झालेली झाडं. आणि झाडांना आता जे फुलाचं प्रमाण ते थोडं कमी झालेलं आहे, कारण आपल्याला एक मागच्या हप्त्यात 15 मिनटं पाऊस झाला तर त्याच्यात बरंच फुलं ड्रॉप झालेली. पण त्याची काही अडचण नाही मित्रांनो, परत नवीन फुलं आपली लागणारच आहे. तर आता आपल्याला हा माल फुगवाय करता याला काय करायचं मित्रांनो, याला तुम्ही 04037 पण वापरू शकता, एकरी 2.5 किलो. किंवा ज्या मित्रांना 04037 भेटत नाही त्यांनी 05234 वापरा. किंवा आपण याला पोटॅशियम सोनाईट पण एकरी 2.5 ते 3 किलो वापरू शकता, म्हणजे जेणेकरून हा माल फुगवायला पण मदत होईल आणि आपला जो सेटिंग आहे त्याला पण मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं मित्रांनो. बघू शकता पूर्ण तुम्ही झाडं आपली, आता बागेतच कॅमेरा फिरतोय, पूर्ण झाडं अशी लोडवर आहे आणि भरपूर असा माल लागलेला आहे. आधीचा बार आपल्याला थोडा कमी मिळाला तर वातावरणामुळे, पण हा बार चांगला अपेक्षित आहे आपल्याला. आणि याच्या पुढचा पण आपल्याला लगेच जो मेमध्ये बार आहे तो पण याच्याच रुटीनमध्ये चालू होणार आहे. आपण मित्रांनो कटिंग करतच नाही, चालू रुटीनमध्ये याला आपण पूर्ण डीर वगैरे काढून परत माल धरतो. तर अशा प्रकारे आपण नियोजन करतो मित्रांनो. ज्या मित्रांनी आता समजा हे केलेलं आहे, बागाची छाटणी केलेली नाही, अशा मित्रांकरता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. तर बघू शकता आपलं काही काही झाडं पूर्ण असे खाली आलेले बोजाना, पूर्ण असे फाट्या वगैरे मोडत आहे. आणि थोडं आता या दिवसात वातावरण पण असं थोडं हवा सुटते, त्याच्यामुळे पण फांट्या मोडायची जास्त शक्यता असते. तर आपल्याला याला तुम्ही पोटॅशियम सोनेट देऊ शकता एकरी 2.5 किलो. किंवा त्याच्यानंतर 8 दिवसांनी तुम्ही 040 पण वापरू शकता, 040 किंवा 05234. तर याचा उपयोग काय होणार आहे, नवीन जी आपल्याला सेटिंग होणार आहे तिला पण मदत होणार आहे आणि पटापट आपले झाडांचं व्यवस्थित असं पोषण होणार आहे. आणि स्प्रे करून घ्यायचा मित्रांनो आपल्याला, कारण आता मध्यंतरी ढगाळ वातावरण होतं. ढगाळ वातावरणात काय झालं, आळी जास्त पडली. तर या आळीकरता आपल्याला नियोजन करणं फार गरजेचं आहे. तर आता याच्यामध्ये आपण अशा भयंकर अशा उन्हामध्ये आपण फवारणी करायची नाही आहे. संध्याकाळी किंवा सकाळी 6 वाजताच फवारणी करायची आहे. फवारणी करताना औषध जास्त प्रमाणात वापरायचे नाही आहे, कारण काय होईल त्याचा परिणाम पानांवर होणार आहे. पानं पिवळे होतील आणि पानांची गळ होईल, कारण या दिवसात झाडांची पानांची गळच होती, नवीन पालवी फुटत असते. तर याच्याकरता आपल्याला काय करायचं, तुम्ही एंट्राकॉल वापरू शकता. एंट्राकॉल तुम्ही 200 लिटर पाण्याला 250 ते 300 ग्रॅम घ्या. त्याच्यानंतर तुम्ही इमामेक्टिन वापरू शकता. इमामेक्टिन आपण जसं 100 ग्रॅम घेतो 200 लिटरला, तर तिथं 70 ग्रॅम घ्या. अशा प्रकारे नियोजन करा. याच्यात एखादं अमोनिया ॲसिड घ्या, म्हणजे जेणेकरून झाडांना जी पालवी आलेली किंवा नवीन फुटती ती जोमदार अशी निघेल आणि जे फुलं आहे त्याला पण सेटिंगला आपल्याला मदत होईल. अशा प्रकारे नियोजन करायचं आणि पाण्याचं पण प्रमाण वाढवा, कारण अशा परिस्थितीत झाडाला काही झालं तर मित्रांनो तुम्हाला रोज किंवा 2 दिवसाला 7-7, 8-8 घंटे पाणी देणंही गरजेचं. आपण झाडांना 2 नळ्या टाकलेल्या बघू शकता आपण, आणि आपण झाडांना पाणी आता जवळजवळ 2 दिवसा मिळून आपण जवळजवळ 5-5 तास पाणी देतोय, कारण हा माल फुगणं गरजेचं आहे. याला क्वालिटी येणं महत्त्वाचं आहे, कारण असा माल फुगायला भरपूर वेळ लागतो आणि जमिनीत पण ओलावा पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि दर 8 दिवसाला तुम्ही, म्हणजे आता एक पाणी दिल्यानंतर
काहीतरी खत सोडा त्याच्यात, तुम्ही 052 सोडले समजा, त्याच्यानंतर परत एक प्लेन पाणी द्या, त्याच्यानंतर पुढल्या परत 8 दिवसांना परत एखाद्या खताची मात्रा द्या, एकरी 2-2 किलो सोडत राहा, म्हणजे जेणेकरून तुमच्या मालाची क्वालिटी व्यवस्थित राहील आणि माल पण पटापट फुगत राहील. आणि मित्रांनो, काही घाबरायचं कारण नाही, यावर्षी बाजार पडूच शकत नाही असा माझा अनुभव आहे. आणि शेवगा पण आता बऱ्याच मित्रांचं कमी झालेलं आहे, काही मित्रांनी छाटणी केलेलं आहे, याच्यामुळे निश्चित असा बाजार राहणार. आपल्याला 40 रुपये किलो पण सरासरी बाजार मिळाले तरी भरपूर असे पैसे होतील, फक्त आवरेज निघलं पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.